मित्रांनो, मी स्वागत करतोय तुमचं सोम मराठी सपोर्ट या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत प्रधानमंत्री आवास योजना घरकुल लिस्ट 2022 ची. या व्हिडिओमध्ये कसं पाहायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे. मित्रांनो, PMAY आवास योजना लिस्ट 2022 हे पाहण्यासाठी मित्रांनो, सर्वात पहिलं मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जी लिंक देणार आहे त्या लिंकवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आणि त्या लिंकवरती क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो, तुम्ही पाहू शकताय अशा प्रकारचा इंटरफेस तुमच्यासमोर असणार आहे. आणि इथे वरती टॉपला गुणिले चिन्ह आहे, तिथे कट करून घ्यायचं आहे मित्रांनो. कट केल्याच्या नंतर मित्रांनो, इकडे तुम्ही पाहू शकता आवाज सॉफ्ट या ऑप्शनमध्ये मित्रांनो क्लिक केल्यानंतर खाली जे 2 नंबरचं जे ऑप्शन आहे मित्रांनो, रिपोर्ट तुम्ही पाहू शकता, यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आणि यावरती क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो, तुम्ही पाहू शकताय तुमच्या समोर अशा प्रकारचा इंटरफेस ओपन दिसेल. यामध्ये मित्रांनो भरपूर ऑप्शन दिसणार आहेत तुम्हाला. फिजिकल प्रोग्रेस रिपोर्ट, फायनान्शियल प्रोग्रेस रिपोर्ट. तर मित्रांनो, आपल्याला खाली यायचं आहे, सर्वात खाली यायचं आहे. आणि खाली आल्याच्या नंतर मित्रांनो, तुम्ही इथे पाहू शकता याच्यामध्ये मित्रांनो सोशल ऑडिट रिपोर्ट, यामध्ये खाली मित्रांनो बेनिफिशरी डिटेल फॉर व्हेरिफिकेशन या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. बेनिफिशरी डिटेल्स व्हेरिफिकेशन यावर केल्याच्या नंतर मित्रांनो, दुसरा पेज असा असेल. यामध्ये सिलेक्शन फिल्टरच्या खाली जे दिलेले आहेत मित्रांनो बॉक्स, हे सिलेक्ट करून घ्यायचं असतं आपल्याला. तर ते मी सिलेक्ट करून घेतोय मित्रांनो. जो पहिलाच नंबरचा जो बॉक्स आहे सिलेक्टचा, यामध्ये आपल्याला आपलं राज्य निवडायचं आहे. मी राज्य निवडतोय मित्रांनो. आणि त्यानंतर मित्रांनो राज्य निवडल्याच्या नंतर मित्रांनो, आपल्याला आपला जिल्हा निवडून घ्यायचा आहे. आपण कोणत्या जिल्ह्यात राहतो तो जिल्हा निवडून घ्यायचा आहे मित्रांनो. आणि जिल्हा निवडल्याच्या नंतर मित्रांनो, आपल्याला आपला तालुका निवडायचा आहे. तालुका निवडतोय मी. आणि तालुका निवडल्याच्या नंतर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता तुम्हाला तुमची ग्रामपंचायत म्हणजे तुमचं गाव निवडायचं आहे मित्रांनो. ज्या गावची लिस्ट पाहिजे आहे तो गाव निवडायचा आहे. आणि गाव निवडल्याच्या नंतर मित्रांनो, इथे खालच्या बॉक्सवरती क्लिक करायचं आहे. आणि इथे फायनान्शियल इयर तुम्ही कोणत्याही वर्षीचं पाहू शकता. 19-20, 20-21. मी सध्या 21-22 हे वर्ष पाहणार आहे, त्यामुळे त्यावरती क्लिक केलोय. आणि फायनान्शियल इयर सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो, खालच्या बॉक्समध्ये आपल्याला स्कीम निवडायची आहे. भरपूर स्कीम आहेत मित्रांनो, तुम्ही इथे पाहू शकताय. मी सध्या प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण यावरती क्लिक करतोय. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता थोडंसं खाली येतो मित्रांनो. इथे पाहू शकताय मित्रांनो, सिलेक्शन फिल्टरमध्ये मी संपूर्ण डिटेल भरलेली आहे मित्रांनो, ज्यामध्ये महाराष्ट्र, तालुका, गाव, फायनान्शियल इयर आणि स्कीम हे असणार आहे. हे सगळं सिलेक्ट केल्याच्या नंतर मित्रांनो, इथे जे खाली मित्रांनो 43-10 हे जो ऑप्शन आहे मित्रांनो, यापैकी येणारं उत्तर आपल्याला इथे जो खाली बॉक्स दिलेला आहे या बॉक्समध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि सबमिट करून घ्यायचं आहे. मी टाकून घेतोय. मी सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करतोय मित्रांनो. सबमिट या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता मित्रांनो, इथे ज्यांना घरकुल भेटलेलं आहे त्यांचं नाव असणार आहे मित्रांनो. आणि त्याच्या पुढे मित्रांनो, इथे संपूर्ण डिटेल दिलेले आहे मित्रांनो. ज्यांना घरकुल भेटलेलं आहे त्यांचं नाव आहे, कधी भेटलेलं आहे आणि त्या घरकुलचा नंबर काय आहे हे सुद्धा दाखवलेलं आहे मित्रांनो. आणि इकडे हाऊस सँक्शन सुद्धा दिलेलं आहे. आणि इकडे लेफ्टला तुम्ही पाहू शकता एक्सेलमध्ये सुद्धा डाउनलोड करू शकता फाईल ती, आणि PDF सुद्धा. मी PDF डाउनलोड केलेली आहे मित्रांनो. ज्यांचे नाव आहे ते भरपूर जणांचे नावं असू शकणार आहे. तिथे एकाच नाव आहे, त्यामुळे एकच लिस्ट झालेली आहे. आता PDF ओपन केल्याच्या नंतर मित्रांनो, तुम्ही पाहू शकताय अशा प्रकारचा इंटरफेस असणार आहे. इथे मित्रांनो बेनिफिशरी नेम तुम्ही पाहू शकताय. याच्या खाली ज्यांना घरकुल भेटलेलं आहे त्यांचं नाव असणार आहे मित्रांनो. नेम ऑफ कार्ड म्हणजेच मित्रांनो घरकुलचा नंबर असणार आहे. आणि यामध्ये तुम्ही पाहू शकताय हाऊस स्टेटस म्हणजे सँक्शन झालेलं दाखवलेलं आहे मित्रांनो. आणि इथे घरकुल किती लाखाचं आहे ती अमाऊंट दाखवलेली आहे मित्रांनो. अशा प्रकारे तुम्ही घर बसल्या तुमच्या गावात आलेल्या PMAY योजनेची लिस्ट 2022 ची तुम्ही पाहू शकणार आहात मित्रांनो. अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आम्ही अपलोड केलेला व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला पाहता येईल मित्रांनो. महत्त्वाची सूचना, काही जिल्हे हे अपडेट झालेले आहेत मित्रांनो.
ज्यांना ज्यांना काही जिल्ह्यात घरकुल मंजूर झालेले आहेत 2022चे, काही जिल्ह्यात होणं बाकी आहे, ते चालू आहे. आणि तुमच्या जिल्ह्यात जर झालं नसेल तर ते तुम्ही चालू झाल्याच्या नंतर अशाच पद्धतीने तुम्ही ते पाहू शकणार आहात.